ही आतितटीची लढत सलामीची जोडी मात्र अष्टविनायक संघानं प्रथम प्रांजल या संघानं प्रांजल 11 संघानं प्रांजल या 11 संघानं प्रथम नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। तर अष्टविनायक संघाला सलामीसाठी फलंदाजीसाठी आमंत्रित केलं तर सलामीची जोडी मैदानात उतरली ती म्हणजे सनी घरत आणि त्यांचं नाव राजेश टावरी। तर सलामीचा गोलंदाज आलाय तो म्हणजे प्रांजल 11 संघाकडनं तो म्हणजे प्रफुल्ल। 4 ओव्हरचा सामना सलामीचा गोल। हॅलो, या सामन्याच्या आधी जो प्रेक्षणीय सामना झाला होता त्यामध्ये जो विजयी सामना होता कृपया त्यांना मी टॉस बॉक्स मध्ये बोलवतो। त्यांना जे नरेश घरत त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येणार होतं ते त्यांनी घेऊन जायचं आहे। आणि सर्वांना सूचना आहे की जी बाउंड्री मारलेली आहे म्हणजे जो पट्टा मारलेला आहे कपड्याचा त्याच्या मागे थांबायचं आहे। आतमध्ये कुणीही थांबू नका, कृपया सर्वांनी त्या पट्ट्याच्या मागे थांबायचं आहे। सनी घरत स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला प्रांजलच्या टीमने कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। तुमचं बक्षीस घेऊन जायचं आहे 100 रुपयाचं। हॅलो, सलामीचा गोलंदाज आहे तो म्हणजे प्रफुल्ल। चांगल्या सुरुवात करते पंच लगेच। हे बक्षीस विनर टीम साठी आहे म्हणजे पूर्ण टीम साठी आहे। पहिला चेंडू प्रफुल्ल स्ट्राईकला प्रल्हाद मोकल यांच्या हस्ते पंचांचा स्वेरचा इशारा होता। अतिरिक्त धाव पडली, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 0 चेंडू 1 धाव। बोनसच्या स्वरूपात प्रफुल्ल आपल्या षटकातील पहिला चेंडू फेकताना बघूया पुन्हा एकदा सुरेश, पुन्हा एकदा लेफ्ट आणि मात्र चौकार। कीपर करणं मिस स्टँडिंग झालेली आहे आणि मात्र तिथं मात्र बोनसच्या स्वरूपात या 4 धावा, धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 5 या अंकावर। पुन्हा एकदा लेफ्ट थोडासा बाहेर टाकला चेंडू सनी घरत ज्याने कृपया सर्वांनी त्या पट्ट्याच्या मागे थांबायचे, आतमध्ये थांबू नका, विनंती आहे तुम्हाला। धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 या धावसंख्येवर। पुन्हा एकदा शतक थोडासा गजाल परंतु चांगला कमबॅक तिथं स्वतः यष्टीरक्षक प्रांजल धुर्वे स्पोर्ट्स संघाकडनं प्रफुल्ल आता चांगली गोलंदाजी करताना दिसतोय। चेंडू समाप्त झाले ते म्हणजे पहिल्या षटकातील पुन्हा एकदा सुरेख मारला चेंडूचे पॉइंटला चेंडू मात्र चौकार मिळतो म्हणजे सनी घरत याला धावसंख्या या 4 धावसंख्येने वधारली, धावसंख्या पोहोचली ती म्हणजे बिनबाद 13। आता मात्र प्रफुल्ल थोडासा मागला ठरतोय। पुन्हा एकदा चांगला चेंडू मात्र पायाला चेंडू आदरला, तिथं कोणतीही धाव मिळण्याची शक्यता नाही आणि मात्र निर्धाव चेंडू सनी घरत आपला वैयक्तिक 2 चौकाच्या साहाय्याने खेळतो। पुन्हा एकदा फटकाचा गचाल क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा चौकार। या 4 धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 17। षटक संपलाय, 1 चेंडू आहे का? 1 चेंडू बाकी आहे अजून। एक वाईट होता ना पहिला, हा
एक चेंडू बाकी आहे प्रफुल्लचा. पुन्हा एकदा चांगलं षटक षटकाचं आणि मात्र निर्धाव चेंडू. 55 षटक संपण्याचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद अष्टविनायक संघाची धावसंख्या ती म्हणजे 18. थोडासा मागला षटक फेकला तो म्हणजे प्रफुल्लने. आता स्वतः संघाचा संघनायक कुंदन म्हात्रे वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन आलाय. बघूया स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे राजेश. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावसंख्येने धावसंख्या बोलली ती म्हणजे 19. 4 षटकांचा सामना बोलल्यानंतर अष्टविनायक संघाला नक्कीच 55-60 धावा जमा कराव्या लागतील. कारण प्रांजल धुर्वे संघ हा एक मातब्बर संघ आहे. पुन्हा एकदा सनी याच्याकडे स्ट्राईक. चांगला शॉट आणि मात्र चौकार. या 4 धावसंख्या पोहोचली ती म्हणजे बिनबाद 23. कुंदन आता थोडासा मागला ठरतो. यांनी 2 चेंडू फेकले आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. सनी घरत चांगली फटकेबाजी प्रेक्षकांचे मन जिंकतोय आणि पुन्हा एकदा लगातार दुसरा चौकार. काय डॉट चेंडू. हा डॉट चेंडू. पुन्हा एकदा कुंदन मात्र चांगला चेंडू टॅप केला. चेंडू मात्र स्ट्रेट ड्राईव्ह मारला चौकार. आणि या 4 धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे बिनबाद 27. थोडीशी दयनीय अवस्था म्हणावी लागेल ती म्हणजे प्रांजल धुर्वे संघाची. स्वतः संघनायक कुंदन मात्र चांगला चेंडू. उजव्या शीचा थोडासा बाहेर साधारण 9 सुनी घेणारा चेंडू आणि मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथेच ती म्हणजे 27. पुन्हा एकदा कुंदन मात्र आपल्या षटकातील पुढचा चेंडू चांगला तोलावलाय. सनी घरत आणि मात्र 4 धावा. दुसरा षटक समाप्त झाला. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 33. बिनबाद 31 धावा. पहिल्या षटकामध्ये 18. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडू. उजव्या शीचा खूपच बाहेर टाकला चेंडू सुदाम यांचा आणि मात्र पुन्हा चांगली गोलंदाजी करतोय आणि एकच धाव मिळते ती म्हणजे फलंदाज राजेशाला. सनी यांनी चांगली फलंदाजी केली ज्याने आपल्या कोठ्यात नक्की 4-5 चौकार त्यांनी मारले असतील. जास्तीत जास्त स्ट्राईक सनी याला कशा प्रकारे मिळेल त्याच्याकडे पूर्ण लक्ष असेल. सुदामेचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅट कट किपिंगचा चांगला तिथं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा बॅट कट आणि मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी जशा प्रकारे प्रफुल आणि कुंदन गोलंदाजी त्याच्या पाऊल देऊन पुन्हा गचाल क्षेत्ररक्षण. नक्कीच गचाल क्षेत्ररक्षण. जिथे एक धाव सुद्धा नव्हती तिथे मात्र 4 धावा मिळतात. या 4 धावसंख्या पोहोचली ती म्हणजे बिनबाद 37. 3 षटकांचा खेळ संपलाय. मगाशी म्हटलं की नक्कीच 55-60 धावा उभ्या कराव्या लागतील त्या म्हणजे प्रांजल धुर्वे संघासमोर अष्टविनायक संघाला. परंतु तसं 2 षटकामध्ये पाहायला मिळत होतं. मात्र 3ऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली सुदामेनं आणि मात्र जखडून ठेवले समोरच्या संघाला ते म्हणजे अष्टविनायक संघाला. आता वैयक्तिक पहिला आणि संघाच्या शेवटचं षटक घेऊन आला ते म्हणजे आणि मात्र पहिल्या चेंडूवर डॉट चेंडू. पुढे जायचं ना खेळताना. हा अँड्रमचे सामने आहेत. पुढे जाऊन जर फटका मारला तर त्याला डॉट बॉल घोषित केला जाईल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. अप्रतिम फटका मारलाय. 4 धावा. या 4 धावसंख्या पुन्हा वधारली होती. 3ऱ्या षटकामध्ये कुठेतरी रोख लावला होता सुदाम्यानं. मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू. फसवा चेंडू टाकला. डॉट चेंडू. धुर्वे ज्याच्या नावाने संघ खेळला जातोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि मात्र बॅट कटच्या स्वरूपात विकेट किपर पण काहीच करू शकत नाही आणि 4 धावसंख्या पोहोचली म्हणजे 45. शेवटचे 2 चेंडू. चांगला फटका गचाल क्षेत्ररक्षण प्रांजल धुर्वे संघाकडून पाहायला मिळतं. जिथं अँड्रमचे सामने गेल्यानंतर चांगली तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल. क्लीन बोल्ड. पहिला गरीब बाद झालाय आणि पूर्वार्धाचा खेळ संपला. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 आणि 50 धावांचे
तगडं आव्हान उभं केलं ते 24 चेंडू मध्ये प्रांजल ध्रुवे संघासमोर अष्टविनायक संघानं. बघूया सामना अतिशय अतिकटीचा होईल यात काही शंका नाही. अष्टविनायक संघानं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. सनी घरोतनं चांगली धुवाधार फलंदाजी केली, त्याच्याच जोरावर संघ 49 धावांची मजल मारू शकला आणि 50 धावांचं तब्बल 50 रन्सचं आव्हान ठेवलं ते म्हणजे प्रांजल ध्रुवे 11 संघासमोर. तर सलामीची जोडी बघूया कोण कुंदन मात्रे आणि त्याचे सुपुत्र मला असं वाटतंय ध्रुवेश, म्हणजे वडील आणि मुलगा असं क्रिकेटमध्ये बऱ्याच कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या 49 धावा 24 चेंडू 50 धावा. सलामीचा गोलंदाज बारक्या, त्याशिवाय दुसरा संघ त्याला आजच्या दिवसातील दुसरा सामना रंगणार आहे तो म्हणजे आजच्या दिवसातील दुसरा सामना 49 धावांचं टार्गेट बारक्या, ज्याच्याकडे क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे बऱ्याच वर्षापासून. याच्या पुढचा सामना होणार आहे शिव वॉरियर्स आणि स्थानिका वॉरियर्स मध्ये. कृपया त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय दोन्ही कॅप्टननी. लगेच पूर्वार्ध पहिल्याच मॅच संपलेला आहे. आपण दोन्ही कर्णधारांनी समालोचन कक्षामध्ये नाणेफेक करून जायचं आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये स्वतः नागराज मोकल, ज्याच्याकडे दांडगा अनुभव क्रिकेटचा ओरम असो किंवा अँड्रम असो, ज्याच्यामध्ये भरपूर वर्ष त्यांनी क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये काढलेले आहेत. बारक्या क्रिकेटचा एक शौकीन, पहिला चेंडूवर मात्र चौकार कुंदन म्हात्रे यांच्याकडनं. सुरुवात अतिशय धुवाधार झालेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार म्हणजे आता मात्र मर्यादा स्पष्ट झाल्या त्या म्हणजे प्रांजल ध्रुवे संघाच्या. पुन्हा एकदा बारक्या आपल्या षटकातील दुसरा षटक फेकण्यासाठी तयार. सॉरी, दुसरा चेंडू. दुसरा चेंडू कुंदन म्हात्रे पहिल्या चेंडूवर 4 धावसंख्येने आपलं खातं खोललंय. पुन्हा एकदा चौकार. अतिशय चांगली फलंदाजी स्वतः संघाचा संघनायक संघ मालक प्रांजल ध्रुवे संघाचा कुंदन म्हात्रे 2 चेंडू मध्ये 8 धावा तब्बल त्याने उभ्या केल्यात. आता मात्र मर्यादा स्पष्ट झाल्या की 49 धावा सुद्धा आम्हाला कमी पडतील. दुसऱ्या सामन्याचं नाणेफेकीचा कौल आमचे आदरणीय पाहुणे वसंत राम ठाकूर यांच्या शुभ हस्ते केला जाईल आणि लगातार तिसरा चौकार, हॅट्रिक चौकारांच्या. आता मात्र बारक्या कांबळेवर जो कर्णधाराने विश्वास टाकला होता, पूर्णपणे विश्वासाचं पाणीपत करून टाकलाय तो म्हणजे बारक्या कांबळे यांनी. आणि मात्र लगातार 3 चेंडू. सनी घरत स्वतः यष्टीरक्षक थोडासा नाराज आहे आपल्या गोलंदाजावर. पुन्हा एकदा बारक्या, बघूया या 3 चेंडू मध्ये काय करतो. आता मात्र चांगली गोलंदाजी, आता मात्र सुरेख चेंडू. चौथा चेंडू मात्र बारक्याने चांगला फेकला आणि मात्र कुंदनला चकमा देऊन गेला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू बघूया चान्स काय होतं ते. आणि शिव वॉरियर संघानं नाणेफेक जिंकलेली आहे या सामन्यानंतर. पंच लेग बाईज ना, लेग बाईज नक्कीच चांगली गोलंदाजी. 3 चेंडू खराब फेकले होते बारक्याने, मात्र या 2 चेंडूवर चांगली गोलंदाजी केली. जर नक्कीच सनियाला जर चेंडू स्टंपला हिट झाला असेल तर नक्कीच ध्रुवेश पास झाला असता, परंतु तसं काही घडलं नाही. आणि मात्र जीवनदान. आता मात्र ध्रुवेश बऱ्याच कालावधीने स्ट्राईकला आलाय आणि मात्र सुरेख क्षेत्ररक्षण तिथं. पंचांचा पहिल्या षटक संपण्याचा इशारा आलाय. धावसंख्येवरती ते पहिल्या षटकाच्या सबंधीनंतर बिनबाद प्रांजल ध्रुवे 11 संघाची 13. 50 धावाचं एक सोपं नव्हे तर कठीण आव्हान आहे. बघूया, परंतु जोपर्यंत ही पिता आणि
पुत्राची जोडी मैदानात तोपर्यंत काही घडू शकते. पॉइंटला मारला चेंडू आणि मात्र चौकार. या 4 धावसंख्या पोहोचली म्हणजे एक षटक आणि एक चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 17. आता मात्र सनी पहिल्या चेंडूवर चौकार खालाय. पुढचा चेंडू बघूया. काही गरज नव्हती तिथल्या बारक्याला चेंडू हातामध्ये आरामशीर भेटला असता, परंतु सनी यांनी जी घाई करण्याचा प्रयत्न केला आणि हाताला लागून चेंडू पुन्हा एकदा 4 धावा. या 4 धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 21. सुरेश चेंडू. क्रिकेटचं मादक सौंदर्य एक चांगला कुंदन म्हात्रेच्याकडनं प्रयत्न आणि मात्र 4 धावा. पुन्हा एकदा कुंदन यांच्याकडनं 3 आणि हा सुद्धा 4 धावा. पंचांचा स्वर आणि एकूण बोनसच्या स्वरूपात जशा दिवाळीचा आपला बोनस मिळतो तसा प्रमाणे धावा 30 धावा झाल्या. 20 धावांची आवश्यकता. आता मात्र प्रांजल ध्रुवेश संघ अष्टविनायक भूमनगर संघावर पूर्णपणे हाती झालाय. या पुन्हा 4 धावा. आता मात्र दयनीय अवस्था करून ठेवली ती म्हणजे अष्टविनायक संघाची. 4 चेंडू लगातार 4 चौकार ठोकले ते म्हणजे कुंदन म्हात्रे यानं आणि 22च्या 5 धावा. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या खूपच बाहेर टाकला चेंडू. आता मात्र सनी घरत खूपच मागला ठरतोय. बारकेने चांगली गोलंदाजी केली होती. 39. 11 धावांची केवळ आवश्यकता आहे ती म्हणजे प्रांजल ध्रुवेश संघ मला वाटतं 3 षटकामध्ये 4 चेंडू 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा दिमागदार फटका आणि पुन्हा एकदा 4 धावा. या 4 धावसंख्येने पुन्हा एकदा मात्र लगातार 5 चेंडू मध्ये 5 चौकार ठोकले ते म्हणजे कुंदन सदा संघाचा संघ मालक संघ नायक चांगली फलंदाजी करताना. आता मात्र दयनीय अवस्था करून ठेवली ती म्हणजे अष्टविनायक संघाची. पुन्हा एकदा टॅप मारला चेंडू. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती म्हणजे धावसंख्या वधारली ती म्हणजे 43. लॉस ऑफ 0 विकेट. ज्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असेल तो म्हणजे स्वतः संघाचा संघाने कुंदन म्हात्रे. सचिन तांडेल वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन आलाय. 7 धावेची आवश्यकता. 12 चेंडू. आता मात्र सुरेख फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चौकार मारलाय तो म्हणजे ध्रुवेशाने. आता मात्र 3 धावेची आवश्यकता. केवळ मी मगाशीच म्हटलं की हा सामना 3 षटकामध्ये संपन्न होईल. रिव्हर्स स्वीप आणि मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथलं क्षेत्ररक्षकाचं आणि मात्र निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा ध्रुवेश टॅप मारला चेंडू. तिथं निरोप येतं चांगलं क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडू. आता मात्र सचिन तांडेल चांगली गोलंदाजी करतोय. या गोलंदाजाला राहुल पहिलं षटक का फेक दिला नाही नक्की शंका. आणि पंचांचा पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. या धावसंख्येनं 48 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि मात्र हा सामना विजयी झालाय तो म्हणजे प्रांजल ध्रुवेश. आणि इथं बक्षीस आलाय तो म्हणजे शेंडी मोकल याच्याकडनं कुंदन म्हात्रेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांनी घेऊन जायचं आहे. ज्यांनी आपल्या संघासाठी स्वतः आपण द्यायचं आहे. 8 चौकार ठोकून 32 धावांचं एक योगदान दिलं आपल्या संघाला. त्याच्यासाठी शेंडी याच्याकडनं 100 रुपयाचं